संभाजी महाराज के जय। अरे म्हणणारी आहो तुमचे लवकर म्हणून बाकी काय असतं मायबाप या सगळ्यामध्ये. आता मला सांगा नाते चालू असते दादामध्ये रुसवत नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघत असाल, पण कित्येक महिने झाले, आता वर्ष होत आलं असेल तर मी व्हिडिओ नाही टाकलेत, तर त्यासाठी पहिला क्षमा मागतो. आणि आता परत आज आपण व्हिडिओ करतो आहे, त्याच्यासाठी काही खास कारण आहे. आपल्या मीरा भाईंदरमध्ये सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल चालू आहे, तिथे आज आपण जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जुने असाल तर चला सुरुवात करूया. माझ्यासोबत बघा आता कोण आहे, जतीन आणि अरे लक्ष. तर चला आपण निघतोय आता, आणि चला तुम्हाला पुढची मजा नंतर दाखवतो. तर बघा आपल्याला आता कोण भेटले राईस स्टॉपवर, राजदादा आणि ओमकार. अरे 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 नको, जाऊ दे, पाया नको पडू नको माझ्या. तर चला आता इथून राईवरून आपण निघतोय तिकडे बाळासाहेब ठाकरे उद्यानला जाण्यासाठी. खूप आम्ही लवकर निघालो आहे. तिथे जाऊन आज खूप गर्दी असणार आहे, कारण की आज तिथे खूप स्पेशल असा कार्यक्रम आहे. तर चला तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवतो. तर गाईज आता आपण आलेलो आहोत सद्गुरू शूजमध्ये. तर थोडंसं शूज घ्यायला नको, दाखवत नाही, शूज घेतल्यावरच दाखवतो. तर चला शूज घेऊया. तर गाईज आता सद्गुरू शूजमध्ये आलेलो आहे लोफर घेण्यासाठी. बघा इथे खूप सारे ऑप्शन आहेत लोफरचे. आता बघूया, चांगली लोफर घेऊया. तर गाईज आता शूज घेऊन आपण परत निघालेलो आहे. तर जाता जाता तुम्हाला आपण कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे हे सांगायची इच्छा झाली, म्हणून आता तुम्हाला सांगतो आहे की आपण चाललो आहे संस्कृती आर्ट फेस्टिवलला. मी तुम्हाला हे पहिला पण सांगितलं, पण संस्कृती आर्ट फेस्टिवलला आज काय आहे, तर आज आहे आपली महाराष्ट्राची लोककला जपणारा खूप प्रसिद्ध असा कार्यक्रम, फोक आख्यान. महाराष्ट्राची लोककला जपणारे खूप कार्यक्रम आहेत, जसे की फोक यात्रा, फोक आख्यान, खूप अजून 2-3 कार्यक्रम आहेत. पण त्यात सर्वात प्रसिद्धी मिळालेले फोक आख्यान हा कार्यक्रम आता तिकडे आहे संस्कृती आर्ट फेस्टिवलला आज. तर तोच आम्ही बघण्यासाठी तिकडे चाललेलो आहे. आपण फोक यात्रा बघितलेला आहे, याचा तसा व्हिडिओ मी केला नाही, पण फोक आख्यानचा व्हिडिओ करतो आहे आणि तो तुम्हाला नक्की दाखवेन. फोक यात्राचा व्हिडिओ देखील मी करेनच लवकर यानंतर, तो देखील तुम्हाला दाखवेल. फोक यात्रा पण खूप छान शो आहे. आता आपण फोक आख्यान बघणार आहोत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू देणार आहोत. म्हणजे रिव्ह्यू नाही दे, पण आपण बघणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर चला मजा करूया. गाईज आता आम्ही जस्ट तिथून आमचा जो म्हणजे त्यांचा जो स्टेज आहे आख्यानाचा, त्याच्या बाजूने आलो बाहेरून. माईक चेक चालू आहे. माईक चेकला सुद्धा त्यांचा एवढा सुंदर असा आवाज येतो आहे. तर परफॉर्मन्स जेव्हा चालू होईल तेव्हा काय असेल, हा तुम्हाला ऐकवतो, थोडंफार ऐकायला येईल. तर गाडी इकडे लावूया, इथे लावूया, या साईडला लाव. कुठे किती सुंदर अशी एंट्री गेलेली आहे. नामदार प्रताप सरनाईक इंदुरोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, इथून आता एंट्री घेतोय आपण. चला गाईज आता एंट्री घेऊया. सुंदर अशा मैदानात एंट्री घेऊया. एंट्रीसाठी असं सुंदर हे लावलेलं आहे, VIP माणसं येणार. सो हा बघा, तुम्हाला देखील दाखवतो. आतमध्ये येताच काय सुंदर असं वातावरण आहे. समोरच आपल्या महाराजांचा पुतळा आहे.
तर चला जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया. सुंदर असा महाराजांचा पुतळा आहे. तर गाईज इथे आतमध्ये आलो आहे. खूप सुंदर असा परिसर आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तिथे बघा थोडंफार तुम्हाला दाखवतो, आतमध्ये जाऊन देखील दाखवतो. श्रीरामाचं प्रतिकृती असलेलं सुंदर असं छोटं मंदिर आहे. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर अजून एक गोष्ट कळाली, ती म्हणजे आपले बाबा श्री सदानंद महाराज इकडे येणार आहेत, या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांचं देखील आगमन इथे होणार आहेत. आता जस्ट मला समजले, थोडी कल्पना होती पण इथे आल्यानंतर ते आता पूर्ण समजले की बाबा येणारच आहेत. बाबांच्या म्हणजे बाबा येतात आहे, तर व्यवस्था तिकडे चालू आहे. तर काय आपल्या बाबांचं पण आता दर्शन होणार आहे, तर खूप आनंद आहे. आणि आतमध्ये तुम्ही साऊंड चेक चालू आहे, तो देखील तुम्हाला दाखवतो आणि बाबांचे दर्शन देखील घडवतो. तर आता आपण आतमध्ये आलेलो, तुम्ही कधीच आलेलो तर बघा बाबांचे पहारेकरी आलेले आहेत आता. तर काही क्षणातच बाबा पण येतील. तर चला आता बाबांची प्रतीक्षा करूया, वाट बघूया. आणि अजून तिघंजणं येतात आहे, त्यांना घेऊन आतमध्ये जाऊया. ते आत्ताच छोट्या जागेतून आले आहेत, तर त्यांना इथे एवढी मोठी जागा मोठी बघून ते गडबडून गेले आहेत. हा तिघांची आम्ही वाट बघतोय. ते आम्ही जेव्हा घरातून निघालो तेव्हा ती लोक इकडे पोहोचलेले आणि आम्हाला बोलत होते, बट आम्ही घरून आलो. मी शूज घेतलेत, तुम्ही बघितले. शूज घेऊन परत इथे पोचलो. आतमध्ये येऊन थोडा वेळ झाला आणि हे बघा हे हरामी लोक. हां ते तुला आम्हाला द्यायच्या तुला शिव्या. हे तिघंजण आता आलेले आहेत. कसं वाटलं तुला? काय वाटतं? थोडं असं लाजबीज आधीच सांगितलेलं तुला, लोकेशन करेक्ट दिलेलं आम्ही. हां तर चला आता यांना घेऊन अजून मोठी जागा दाखवूया. खतरनाक अशी साऊंड चेक चालू आहे, तुम्ही बघू शकता. किती सुंदर असा साऊंड चेक चालू आहे. साऊंड चेकला जर एवढी मजा आहे तर अजून पूर्ण कार्यक्रम बाकी आहे, तुम्ही बघू शकता. आता सध्या त्यांचा साऊंड चेकच चालू आहे अजून. आणि आता वाजलेले आहे 5:45 वाजलेले आहेत. 5:45 ते 6:30चा टायमिंग आहे. तर कदाचित 7 वाजू शकतात चालू व्हायला. तर बघू शकता तुम्ही आता. तर गाईज आता सुरू व्हायला काहीच टाईम आहे. तिथे बाबांची खुर्ची लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. झूम करून थोडंसं दाखवेन मी नंतर. तर तिथे बाबांची खुर्ची वगैरे लावलेली आहे. बाबा आता येणार आहेत काही वेळात. इकडे बघू शकता, मगाशी इकडे काहीच नव्हतं, आपण जेव्हा आलेलो पूर्ण खाली होतं. आणि आत्ता पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे, पूर्ण सिटिंग भरलेली आहे. आपण मगाशी इथे आलो तेव्हा इथे पूर्ण जागा खाली होती, तेव्हा मी बसलो नाही. आता पूर्ण शूटसाठी फक्त उभा राहणार आहे आणि इथून शूट करणार आहे. तर चला कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघतोय. आता पूर्ण ग्राउंड भरला आहे. चला सदानंद महाराजांचं आगमन सुद्धा या बाबांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी निवांतपणे एकदा छान टाळ्या वाजवायला हरकत नाही. फक्त सर्वांनी दमानं घ्या. गोमातांना आपल्याला आता गोमातेचं पूजन चालू आहे, बघू शकता तुम्ही. या गोधनाचं पूजन आणि त्यांना फार प्रेमाने नडीवाळपणे आदरणीय सदानंद महाराजांच्या शुभ हस्ते आपण या प्रतिकात्मकरित्या 2 लाईन्स शुभेच्छा द्यायच्या. आणि या ठिकाणी
संवाद आदरणीय प्रतापजी आणि दानंद महाराजांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. बालयोगी सदानंद महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी आता थाट सुरू करायचा का? जरा जरा खणखणीत टाळ्या होते तुम्हा सगळ्यांच्या. हे तुझी यात्रा लोचना नवरात्रीच्या नवदिवसाला पलंगावरी अरे मुलाला खोबऱ्याची बत्ती अवघडणाच्या ओझवती नादे नादे कलता तू आता गली कलता नादे नादे कलता तू आता गली कलता कितना माला तू तर पविला
भाषेचा आक्रमण आपल्यावर असताना तुम्ही मला मराठी भाषा आमच्या झालेच्या शुभेच्छा देतात कशा? काल परवा एक जण म्हणाला मराठी भाषा हमारी मातृभाषा है, हिंदी हमारी मौसी है, लेकिन हमारे यहाँ कहते हैं मायनरो और मौसी लोगो निवडणुकीच्या भाषेचं वाटोळे करणारे असताना तुम्ही मला आमच्या झालेच्या शुभेच्छा देतात कशा? इकडं इंग्रजी मीडियमच्या भिंतीला भिंती वाढायला लागल्या आणि मराठी 18,000 शाळा बंद व्हायला लागल्या. हे चालू असताना मराठी भाषा अभिजात झाल्याच्या शुभेच्छा देता कशा? शिवाजीच्या पुढं जे छत्रपती नाही लावला, शिवाजीच्या पुढं जे छत्रपती नाही लावला, आमचं रक्त उसळतं, काढतो, आंदोलन करतो, त्या छत्रपतींचा इतिहास, त्या छत्रपतींचा इतिहास CBSE पॅटर्न वाल्यांनी 70 शब्दात आणि 2 पानात उरकला, तेव्हा सगळं महाराष्ट्र गप रे माय बाप. हे सगळे चांगलं असताना मराठी भाषा अभिजात झालेल्या शुभेच्छा देतात कशा? मला वराडीचा ठ्यासाबाई खुसुसुसुस बाई होई आणि कोल्हापुरी थंडाई प्यावी लगी. मटक्याचे नंबर खेळायचे नाही, एका श्वासात उत्तर द्यायचं. बोला किती? हा आता पुन्हा एकदा किती? 21 वाला उभं राहिले इमानदारी. एवढे 21 वाले आहेत का? कोणालाच भेटवस तुमच्या कोणाचं उत्तर त्यांनी दिलं, भाषा बरोबर ओळखलं, एकदा यांच्यासाठी जोर घातला आहे. नाही छत्रपती शिवाजी महाराज के थोर
महाराज की जोरदार टाळ्या द फोक आख्यान तुम्हा एकदा या आपल्या तरुण पोरांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे आख्यानाने ऊर्जा तर तुम्हा सगळ्यांमध्ये भरली पण कसं आहे ना त्या खुर्चीवरती उठून अंग असं छान भिनभिनवण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हतं तो पहिला प्रयत्न ह्या आपल्या पोट्ट्यांनी केला महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम दौसा स्वर्ण सिंहासनाधीश्वर श्री श्री श्रीमंत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते हर हर महादेव 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या या लहान या त्रिशासाठी मनपूर्वक 30 कलाकारांची ही तडफदार फौज महाराष्ट्रात नव्हे तर आता देश विदेशामध्ये आख्यानाचा हा महाराष्ट्राच्या लोककलेचा थाट पोहोचवत आहेत आख्यानाचे संगीतकार भारी हर्ष आणि विजय दोघांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे जोरदार टाळ्या म्हणजे टाळ्या थोड्या कमी पडतायत अरे बघा अर्ध्या भाकरी आधी भाकर खाणारी शोध ना कशाला पाहिजे हे सगळं मग हे जर नसेल करायचं तर मराठी मातीच्या भाषेचा शृंगार वापरा आणि तिला मागणी घालायला शिका नको आपल्याला व्हॅलेंटाईन डे मराठीचा सण घ्या ना एखादा गुढीपाडवा घ्या दिवाळी घ्या दसरा घ्या त्या दिवशी जावं तिच्या आवडत्या रंगाची पैठणी तिला द्यावी तिला आवडते ते अत्तर तिला द्यावं आणि मग म्हणावं ए माझ्या फुलपाखरा अगं माझा जीव आला तुझ्यावर माझ्या हरण्या अगं माझं मन आलं तुझ्यावर माझी मैना मी भावलो तुला मी भुललो तुला माझ्यासोबत लगीन करशील का असं विचारायला शिका आता मला विचारा का एवढ्या कमी आवाजात मी उत्तर देत नाही का अरे अरे म्हणणारी आहो म्हणते लवकर म्हणून बाकी काय असतं मायबाप या सगळ्यामध्ये आता मला महाराष्ट्राच्या तरुण पोरापोरींचं प्रेमाचं स्वप्न काय असतं आपला तिच्यावर जीवापाड जीव आहे तिच्या अंगावर आपण दिलेले पैठणी असावी लग्न झालेलं असावं तिच्या कपाळात आपल्या नावाच्या मंडोळे असाव्यात तिच्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र असावं जेजुरी गडावर पाया पडायला जावं पहिल्या पायरीवर उभं राहावं पहिल्या पायरीवर जसं उभं राहावं तशी हाताच्या कवळ्यात घ्यावं तिला आणि देवाला विनंती करावी देवा माझ्या खंडे राया मन माझं जाणवं बघली देवा ऐका जेजुरी गडावर जा सांगा बाणायला घेऊन खंडोबा आले म्हणावं रात्रीची येळ आवाज होईल म्हणून नसून सनई चौघरा पण निदान स्वागताला ते जिवडी खंडी तरी वाजवा महाराष्ट्र नावाची एक बस आहे हे लक्ष देऊन आहे मुंबई नावाची नाही तर महाराष्ट्र नावाची एक बस आहे तिचा ड्रायव्हर आपलाय कंडक्टर आपलाय पण दुर्दैव आहे मराठी माणसाचं की तोच राखीव 4 जागेवर होत चालला मुंबई तुमची भांडे घासा आमची काही अशा सोसायट्या आहेत जिथं जिथं मराठी असल्यामुळे तुम्हाला घर नाकारलं जातं कुठं फेडायचं हे सगळं म्हणजे आपल्याच घरात आपणच भाडोत्री झालो का मग जर हे फेडायचं असेल तर पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करावा लागेल आणि दाखवावं लागेल की राजा हो हा भारत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ताब्यात देण्याची गरज आहे का आम्ही मोठे भाऊ आहेत या भारताचे आणि हा
झाली त्यावेळेस पुन्हा मराठी मनानं उभारी घेण्यासाठी या आखानाच्या राजेंचा थाट आठवा मायबाप पुन्हा एकदा तुमचं मन उभारी घेतल्याशिवाय राहायचं नाही. बरे हे वादन साधं नाही, हे वादन साधं नाही मायबाप. 3-3 तास खांद्यावर एक वाद्य घेऊन त्यांना वाजवायचे, खाली ठेवायचं नाही. हे खूप अवघड आहे. एक वेळ विधान भवनात बसून जंगली रम्मी खेळणं सोपं मायबाप, पण हे वाजवणं भयंकर अवघड. आणि मग त्या सगळ्या वैज्ञानिकांना माझा सल्ला आहे, यामध्ये या रणवाद्यामध्ये विज्ञान शोधू नका. लॅम्बडा व्हॅलिटी वेवलेंथ दे साऊंड करून अँग्युलर मुवमेंट. अरे नाही राजा, तुझा साऊंड जन्माला यायच्या आधी महाराष्ट्रामध्ये हे रणवाद्य जन्माला आलेले सर्व आमचं थाटच आहे. आणि म्हणून जर इथून पुढच्या टाळ्या सोबत आणि 1-7 वाजल्या पाहिजे तर मायबाप फक्त या खानाच्या राज्यात. आता बघू शकता सगळे बॅकस्टेजला आलेलो आहे आणि फोटो काढण्यासाठी फुल अशी गर्दी जमलेली आहे. फोटो काढण्यासाठी फुल गर्दी जमली. आपण फोटो काढलेले आहेत. सगळे असे खुश आहेत बघा, सगळं फोटो काढतात आहे. आता सगळेच आपल्या त्यांच्या फॅनसोबत सगळे ते फोटो काढतात आहे. बाकी सगळे स्टेजवर आहेत, अजून येतात आहे. तर आपण त्यांची वाट बघूया आणि आपण देखील फोटो काढूया. कोणाला भेटायचं आहे तुला? कोणाला भेटायचं आहे? रिकामे दादा. कोण रिकामे दादा. तर आता सगळेजण येतात आहेत. सगळ्यांचे फॅन बेस वेगवेगळे आहेत. किती लहान पोरगा दादांसाठी थांबला आहे आणि बाकी तुम्ही गर्दी बघू शकता. फोटो काढण्यासाठी सगळे थांबलेले आहेत. जेवढे तुम्ही विषममध्ये वाजवता ना, विषम आणि समचा जो खेळ फॅन रिॲक्शन आहेत या सगळ्या. दादा खूप छान. तर आता सगळे येतात आहे, आपण सगळ्यांना बघूया. आम्ही तुमच्या घाटोळीची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि या तुमच्या घाटोळीला आम्ही एवढं नाचलोय ना, खूप नाचलोय. महाराजांच्या नावात ताकद आहे. आपण खूप छान दादा. बघू शकता किती वाद्य घेऊन मेहनत करून ते आता चाललेत परत. तर अशा प्रकारे सुंदर असं आख्यान झालेलं आहे आणि ते आख्यान बघून आता आणि सर्वांसोबत ज्यांच्यासोबत फोटो काढायला भेटले त्यांच्यासोबत फोटो काढून आता परत निघालेलो आहे परतीच्या प्रवासासाठी. आता आतमधून नाही गेलो, जाताना आतमधून गेलो तर आता बाहेरून आलेलो आहे. बघा इथे सुंदर अशा प्रकारे लाईटिंग केलेली आहे. तर सुंदर असं चाललेलं आहे. बघा रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 11 आपण आलेलो तेव्हा 5 वाजलेले आणि आता हो, तर 11 वाजता रिटर्न चाललेलं आहे. इकडे अजून संस्कृती आर्ट फेस्टिवलचे काही वेगवेगळे इकडे प्रकार आहेत. तर आपण हे एक्सप्लोअर करायला उद्याचा लास्टचा दिवस आहे. कदाचित आलो तर येऊया, पण आता सध्या 11 वाजले, त्या हिशोबाने आम्ही चाललेलो आहे परतीच्या प्रवासासाठी. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.